नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शशांक दाते, उद्यान विद्या तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. आज आपण संत्र्यातील झाडं पिवळे पडणे या समस्येबाबतीत जाणून घेऊया. ऑक्टोबर महिना चालू आहे आणि यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जास्त पावसाच्या प्रमाणामुळं जे काही संत्र्याची झाडं आहेत आणि विशेष करून काळ्या जमिनीतील अशा झाडांमध्ये झाडं पिवळे होण्याचे प्रमाण, जसा हिवाळा चालू होतो अशा अवस्थेमध्ये ही समस्या जाणवू लागते. मोठ्या प्रमाणात जर झाडं पिवळी पडली तर मात्र झाडं आपले नष्ट होण्याचं चान्सेसही जास्त राहतात. अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे जर सुरुवातीपासून माहीत असेल तर आपल्याला ही समस्या बरीचशी टाळता येऊ शकते. आणि याकरिता प्रतिबंधात्मक काय करायला पाहिजे ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम झाडं पिवळी का बरं पडतात हे जर आपल्याला माहीत असेल तर ही समस्याच राहणार नाही. जनरली काय होतं की आपल्या भागातील, विदर्भातील जे काही संत्र्याच्या बागा आहेत ह्या काळ्या जमिनीतील आहेत आणि काळ्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता असते ही जास्त असते. आणि अशा अवस्थेमध्ये पाण्याचं सॅच्युरेशन जर जास्त झालेलं असेल तर मुळं ते तिथं सडतात. तर आपल्याला वापसा कंडिशन सातत्यपूर्वक तिथं ठेवणं गरजेचं आहे. आणि ही वापसा कंडिशन ठेवण्याकरिता जर आपल्या बाग बेडवर लावलेलं असेल, साधारणतः 2 फूट उंचीचा आणि 5 फूट रुंदीचा, तर अशा बेडवर या झाडांना मुळं ही सडत नाहीत आणि कायम सातत्यपूर्वक वापसा राहतात. मात्र 80 ते 85% काय किंवा 90-95% आपल्या भागातील बागा ही कुठल्याही प्रकारच्या बेडवर नाही आहे. त्याकरिता अशा अवस्थेमध्ये सर्वप्रथम प्रत्येक वर्षी, कारण ही समस्या प्रत्येक वर्षी पावसाळा झाल्यानंतर ही जाणवते सर्व शेतकऱ्यांना, त्याकरिता कायमस्वरूपी लक्षात ठेवा की आपल्या बागेमध्ये एक्सेस झालेलं पाण्याचा हे निचरा होण्याकरिता व्यवस्था ही असलीच पाहिजे. त्याकरिता आपल्या बागेतील संपूर्ण बेडनी चर असणं गरजेचं आहे. मधातून सुद्धा 2 चर असणं गरजेचं आहे आणि त्या चरातून झालेलं जे एक्सेस पाणी आहे ते आपल्या बागेतून बाहेर जाण्याकरिता व्यवस्था असणं गरजेचं आहे. एक नंबरचा ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपली जमीन ही कायम वापसा कंडिशन राहण्याकरिता निचऱ्याची सुद्धा असणं गरजेचं आहे. आता त्याकरिता तर आपण कोणी तसं बदलू नाही शकत. मात्र दरवर्षी जर आपण चांगलं कुजलेलं शेणखत, त्यानंतर हिरवळीचं खतांचा जर वापर जर केला तर त्यामुळं हळूहळू ही समस्या आपली संपण्यासाठीच मदत करते. आता तत्कालीन ज्या उपाय आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. त्यात सर्वप्रथम आपल्याला जर झाडं पिवळे पडत असतील असं जर जाणवलं तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला करायचं आहे की अशा झाडांना निश्चितीकरण त्या झाडांचं करायचं, आयडेंटिफाय करायचं आणि जे झाडं पिवळे पडलेले आपल्याला दिसतात त्या झाडांना त्या झाडाच्या आजूबाजूची जी जमीन आहे, जी कॉम्पॅक्ट झालेली आहे, ती थोडीफार तिथं उखरी करून म्हणजे अर्थिंग अप करून त्या जमिनीचा थोडासा टाच मारून तिथं आपल्याला भुसभुशीत करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तिथं घालायचं आहे बुरशीनाशक. त्यामध्ये ब्ल्यू कॉपर किंवा कार्बनडिझम मॅन्कोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये घेऊन आपल्याला प्रति झाड जवळपास जे मोठे झाड आहेत म्हणजे 8 वर्षाच्या वरचे अशा झाडांना आपल्याला 10 लिटर प्रति झाड द्रावण त्या झाडांना द्यायचं आहे. प्रादुर्भाव जर जास्त असेल, झाडाच्या परिघामध्ये उखरी केल्यानंतर जर मूळ जास्त सडलेले दिसत असतील, मूळ तोडल्यानंतर त्याचा जर वास घेतला आपण, त्याचा जर सडल्यासारखा जर वास येत असेल, काळे पडलेले असतील, तर अशा झाडांना आपल्याला फॉसेटिल एल नावाचं जे बुरशीनाशक आहे त्याचा आपल्याला 2.5 ग्रॅम प्रति लिटर नुसार घेऊन 10 लिटर आपल्याला त्याचं द्रावण त्या झाडांना द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे थांबल्यानंतर म्हणजे बुरशीची आपण बुरशीनाशक दिल्यामुळं आपली तिथं जे आहे बुरशी तिथं थांबून जाते वाढ त्याची. आणि पुढं आपल्याला करायचे आहे की नवीन त्याला कशी मुळं, पांढरे मुळं फुटतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याकरिता आपल्याला करायचं आहे ह्युमिक ॲसिड, त्यानंतर मायकोरायझा, त्यानंतर ट्रायकोडर्मा, ह्या ज्या काही जैविक घटक आहेत त्याचा वापर आपल्याला तिथं करायचा आहे.
सर्वप्रथम आपण त्याच्यात ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग घ्यायचं, त्यानंतर मायकोरायझा, ह्युमिक ॲसिड आणि इतर जैविक खतं यांचं द्रावण आपल्या त्या झाडाला द्यायचं आहे. हे दिल्यानंतर आपल्याला जे आहे पुन्हा एकदा रिपीट आपल्याला द्यायचं आहे तिथं नत्राचं ॲप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे नत्र साधारणतः 50 ग्रॅम 5 लिटरमध्ये घेऊन द्रावण ते आपल्याला त्या झाडाला झारीने ते पूर्णतः द्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण त्या झाडांना जर हे द्रावण जर जमिनीत जर दिले तर जी वाढणारी बुरशी आहे ती पण तिथं थांबून जाईल आणि नवीन मुळंसुद्धा फुटण्यास तिथं जास्तीत जास्त प्रमाणात तिथं आपल्याला मदत होईल. ह्या गोष्टी जर केल्या तर हे पानं पिवळे पडणं आपल्या तिथं थांबून जातात. त्यानंतर जमिनीतून जे त्याचे पांढरे मुळं आहेत ते थांबल्यामुळे त्यांची वाढ आपल्याला झाडांवर सुद्धा अन्नद्रव्याचं फवारणीद्वारे आपल्याला तिथे ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यामध्ये मग आपण 19-19 घ्यायचं 5 ग्रॅम प्रति लिटर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रंट ते सुद्धा आपल्याला चिलेटेड जर असेल तर 2 ग्रॅम आणि जर रेग्युलर वॉटर सोल्युबल असेल तर 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपल्याला न्यूट्रिवेट सिट्रस स्पेशल जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याचा जर प्रेफरली वापर केला तर आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीनं मदत मिळू शकेल. अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनी, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी येणाऱ्या साधारणतः नोव्हेंबर महिन्यापर्यंत जो हा पिवळे पडण्याची जी समस्या उद्भवते संत्र्याच्या पिकातील याकरिता या पद्धतीनं जर आपण जर नियोजन जर केलं तर ही झाडांवर उद्भवणारी पानं पिवळी पडून गळून पडण्याचे प्रमाण आहे हे आपल्या इथं थांबवेल. त्यासोबत अशाच याच अवस्थेमध्ये ग्रीसी स्पॉट नावाचा सुद्धा एक रोग आपल्या संत्रा पिकामध्ये उद्भवत असतो. या ग्रीसी स्पॉट रोगामध्ये पानांवर असे ग्रीसी कलरचे डाग पडतात आणि त्याचं रूपांतर पिवळे पिवळे डाग पडतात नंतर आणि जे आहे काही दिवसांतर ते पानं गळून पडतात. तर ह्या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला योग्य ते बुरशीनाशक झाडांवरच्या सोबतच आपल्याला जमिनीवर सुद्धा घेणं हे फार गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित करा आणि आपले संत्र्याचे जे बागा आहेत संत्र्याच्या बागातील जे झाडं आहेत योग्य सुदृढ ठेवा. अशीच आज मी कृषी विज्ञान केंद्राच्या या एक छोट्याशा क्लिपच्या माध्यमातून सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करतो. आज इथंच थांबतो. धन्यवाद.